आपण आता याच्यामध्ये जीवाणूची ड्रिंचिंग वगैरे केलेली आहे। याच्यामध्ये मायकोरायझा, NPK आणि झिंकची बॅक्टेरिया आहेत, तर त्याची ड्रिंचिंग आपण केलेली आहे। आणि बटाट्याला सुद्धा आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास जमिनीतून सोडलेला आहे आणि NPKचे पण बॅक्टेरिया सोडलेले आहेत। आपण याला आता ऊसाला आपण जिब्रेलिक ॲसिड, एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक टॉनिक याचा स्प्रे घेणार आहोत। कारण थंडीचे वेळ आहे आता, तर याला थोडं स्ट्रेसमध्ये पीक राहतं कोणतंही पण थंडीमध्ये, तर त्या स्ट्रेसमधून काढण्यासाठी आपल्याला टॉनिक आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे वापरायलाच लागतं। याच्यामध्ये आपल्याला एक पर्याय आहे की जे बुरशीनाशक आणि कीटकनाशक आपण वापरणार आहे, तर त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि कीटकनाशकमध्ये बिवेरिया व्हर्टिसिलियम आणि मेट्रायझम याचा आपण स्प्रे घेऊ शकतो बटाटा आणि ऊस दोघांनाही पण। फक्त याच्यात काळजी अशी घ्यायची की ह्या ज्या फवारण्या आहेत जीवाणूच्या, तर ह्या संध्याकाळीच घ्यायला पाहिजे। कारण जे संध्याकाळी दैवार पडतं त्याच्यामुळे जीवाणू सगळीकडे पांगतो आणि दैवार का ऊसाच्या म्हणा किंवा बटाट्याच्या याच्यातून तो खाली जातो आणि तो जमिनीतसुद्धा गेल्यामुळे त्याच्या जमिनीतसुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो आणि पिकांवरतीसुद्धा त्याचा चांगला उपयोग होतो।